नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील एका नवीन पाठाकडे पाहणार आहोत. आपला जो 6वीचा जो विषय विज्ञान विषयाकडे आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मुलांनो आपण बघितलं की आपला जो पाठ 4था होता की आपत्ती व्यवस्थापन, या पाठाचा आपण अभ्यास केला होता की आपत्ती म्हणजे काय आहे, आपत्तीचे प्रकार कोणते आहेत आणि आपण जे प्रकार पाहिले जे 2 आहेत त्याच्यामध्ये मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आहेत. मग मानवनिर्मित कोणते आहे, निसर्गनिर्मित कोणते आहे आणि ते प्रकारे कशा प्रकारे त्याचे होणारे जे परिणाम आहेत आणि कशा प्रकारे आपण त्याची जी अवस्था आहे आणि त्याच्यावर केले गेले जे उपाय आहेत, या सर्वांचा मुलांना आपण आपल्या पाठ 4था मध्ये आपण काय केलेला आहे, अभ्यास केलेला. आपण एका नवीन पाठाकडे पाहणार आहोत आणि आपल्या पाठाचं नाव आहे पदार्थाच्या अवस्थाचे गुणधर्म, अवस्था आणि गुणधर्म. आपण या पाठाकडे आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण पाहणार आहोत की या पाठामध्ये असणारे घटक कोणते आहेत, या प्रस्तावनेच्या माध्यमातून देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार की या पाठामध्ये आपण कोणकोणते घटक बघणार आहोत ते देखील पाहणार. या पाठामध्ये आपण पदार्थाच्या अवस्था पाहणार आहोत, पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या पाठामध्ये आपण पदार्थाचे गुणधर्म पाहणार आहोत, धातूचे गुणधर्म पाहणार आहोत, संप्लवन पाहणार आहोत, उत्कलन पाहणार आहोत, त्याच्या पदार्थाचे जे मोठेपण आहे ते पाहणार आहोत, अवस्थांचे असणारे विविध उपयोग, या घटकांचा देखील आपण मुलांना अभ्यास करणार आहोत. बघा आपण इथे पाहिलेलं आहे, जसं तुम्हाला सांगितलं की या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत, पदार्थाच्या अवस्था पाहणार आहोत, अवस्थांतर पाहणार आहोत. त्याचप्रमाणे मुलांना अवस्थांतर तापमान पाहणार आहोत, तापमापी पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे या सर्व घटकांचा मुलांना आपण या पाठामध्ये सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत की नेमकं काय आहे पदार्थ सभोवतालचे. पदार्थ सभोवतालचा अर्थ काय की जे आपल्या आजूबाजूला असणारे जे पदार्थ आहेत, पदार्थ सभोवतालचे, की हर एक ठिकाणी जे काय पदार्थ आहेत, मग ते पदार्थ कोणकोणते असू शकतात. आपल्या घरात असलेले जे तुम्ही घरामध्ये बघा असाल तर तुम्ही घराकडे नजर फिरून बघा की आपल्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू दिसतात. इथे पदार्थ जे शब्द दिलेले आहे पदार्थ, त्या पदार्थामध्ये कोणकोणते वस्तू दिसू शकतात तुम्हाला, की पदार्थ कोणते आहेत. मग ते फर्निचर असू शकतं, टेबल आहे, त्याच्याने पुस्तक आहे, वही आहे, पेन आहे, लॅम्प आहे, भांडे आहे, जे स्टीलचे आहे, जे प्लास्टिकचे आहेत, काही धातूची पण भांडी असू शकतात तुमच्याकडे, तांब्याची आहेत, पितळेची आहेत, की तुमची काही खेळणी आहेत. मग हर एक पदार्थ आहेत, त्या पदार्थ काय आहे तुम्हाला पदार्थाचे सभोवताचे आणि त्याची अवस्था आणि गुणधर्म, त्या सर्व पदार्थ आहेत त्या पदार्थाची जी अवस्था आहे ती कोणती आहे आणि ते गुणधर्म कोणते आहेत याचा आपण नीट विचार करणार आहोत किंवा त्याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. की समजा तुम्ही जे काही पदार्थ म्हणजे एखादा आपण पाणी हा पदार्थ घेतला, मग त्या पाण्याच्या अवस्था काय आहेत, मग ते कोणकोणत्या पदार्थामध्ये त्याचं परत ती अवस्था बदलत जाते, त्याचे गुणधर्म काय, याचा सर्वस्तर अभ्यास करणार आहोत. पदार्थाच्या अवस्था व अवस्थांतर, इथे काय सांगितलंय पदार्थाच्या अवस्था. मुलांना आपण आता 5वीच्या विषयामध्ये जो परिसर अभ्यास 1 या भागामध्ये आपण शिकलेलो होतो की पदार्थाच्या अवस्था म्हणजे काय आहे. पदार्थाच्या अवस्था 3 आहेत, एक आहे स्थायू, द्रव आणि वायू, अशा 3 पदार्थाच्या अवस्था आपण शिकलेलो होतो. म्हणून ह्या काय सांगितलं आहे पदार्थाच्या अवस्था. आता पुढे आपण जाणार आहोत अवस्थांतर. आता पदार्थाच्या अवस्था आपल्याला कळायला आहेत, परंतु अवस्थांतर म्हणजे काय आहे. तर अवस्थांतर म्हणजे याचा अर्थ काय की पदार्थ जेव्हा एका पदार्थ असतो तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जेव्हा जात असतो तेव्हा ती बदलण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण काय बोलत असतो, अवस्थांतर बोलत असतो. जसं उदाहरणार्थ समजा पाणी आहे, पाण्याला आपण काय केलं आहे मुलांनो, आपण लिक्विड असे पाणी काय आहे लिक्विड फॉर्म मध्ये आहे, द्रव पदार्थामध्ये आहे. पण जर आपल्याला त्याला स्थायू करायचं आहे तर साहजिकच आपण ते कुठे ठेवणार आहोत, आपण ते फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून आपण ते होतात पाण्याचं रूपांतर हे बर्फाच्या स्वरूपात झाले. म्हणजे तिथे पाण्याची अवस्था काय झाली, बदलली. म्हणजे पदार्थाच्या अवस्थेचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जेव्हा रूपांतर होतं त्याला काय बोललं जातं, अवस्थांतर असे बोलले जाते. आता आपण हे मुलांना एका प्रयोगाच्या माध्यमातून पाहणार आहोत. ही आपण जी अवस्था आहे त्या अवस्थेचा आपण तुम्हाला प्रयोगाच्या माध्यमातून नक्कीच समजेल. इथे बघा प्रयोग दिलेला आहे, इथे बघा काय प्रयोग दिलेला आहे. इथे तुम्हाला एक काय दिसत आहे, एक वाटी बाउल दिसत आहे. या वाटीमध्ये काय आहे, मेणाचे तुकडे आहेत. आपण वाचून घेऊया. एका वाटीत मेणाचे तुकडे आहेत. कोणते तुकडे आहेत, मेणाचे. बघा इथे काय दिलं आहे, मेणाचे तुकडे आहेत. ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा, किंवा ते काय करायचं आहे आपल्याला त्याला उष्णता द्यायची आहे एक प्रकारे. ही काय आहे, वाटी आहे आणि हे काय आहे मुलांना, इथे काय झालं, मेणाचे तुकडे आहे. हे मेण आहे. मेण कळतं तुम्हाला, जी मेणबत्ती असते ती मेणबत्ती वेगळं त्याचं जे मेण असतं ते इथे त्यांनी काय केलेलं या वाटीमध्ये टाकलेलं आहे. त्याचं काय करायचं आहे, ते मेणबत्ती किंवा स्पिरिट
दिव्यावरती तापवाय, आपल्याला दिव्यावरती तापवायचं आहे. ते स्पिरिट प्रयोगशाळेमध्ये मुलांना तुम्ही प्रयोग केले असतील की तिथे बघा एक स्पिरिट असतो की एक छोटीशी जेव्हा त्या स्पिरिटवर आपण ठेवला जातो किंवा ती एक मेणबत्तीच्या आधारे त्याला उष्णता पण दिली जाते. मग ते काय दिसतं याचा तुम्हाला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. तर मुलांना आपण इथे बघत आहोत की आपल्याला एक जो प्रयोग करायचा आहे की एका वाटीमध्ये मेण घेतला आणि त्याला काय करायचं आहे, उष्णता द्यायची आहे किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा. त्याला काय करायचं, दिव्यावरती तापवायचं म्हणजे खाली दिवा लावायचा आहे आणि त्या मेणाला काय करायचं आहे, तापवायचं आहे. हे अशा प्रकारे तुम्ही ही काय करू शकता, ही मेणबत्ती आहे आणि ही मेण आहे, याला काय करायचं आहे, तापवायचं आहे. मग ते कसं दिसणार किंवा त्याचा निष्कर्ष काय येणार आहे किंवा त्याचं निरीक्षण म्हणजे काय की आपण सभोवती पाहणे म्हणजे आपल्याला नुसतंच पाहायचं की की जी एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीतून काय निष्कर्ष निघाला आहे त्यालाच काय बोलणार की निरीक्षण करून आपल्याला ती गोष्ट समजून घ्यायची आहे. की जर ते मेन आहे ते एखाद्या स्पिरिट खाली किंवा त्या मेणबत्ती खाली जर आपण त्याला उष्णता दिली तर ते काय होणार आहे त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे, म्हणजे ते आपल्याला उत्तर मिळणार आहे. मुलांना प्रथमतः काय होतं बघा, इथे त्यांनी सांगितलं आहे प्रथमतः काय असतं, मेन स्थायू अवस्थेत असतं. जो मेन आहे तो कसा आहे, तो घट्ट आहे. कोणताही एक जो पदार्थ असतो, जसं आता मुलांना आपण पाहिलं की जो बर्फ आहे तो कसा आहे, स्थायू पदार्थ आहे. पाण्याचं रूप अगोदर मूळ स्रोत काय आहे, पाणी आहे. मग त्याला आपण काय केलं आहे, आपण त्याची पदार्थाची अवस्था पण बदललेली आहे, म्हणजेच आपण त्याला काय केलंय, अवस्थांतर केलंय. आणि म्हणून इथे काय सांगितलंय की मेन हे कसं आहे, स्थायू आहे. ते आपण अगोदर जे मेन घेतलं होतं ते लिक्विड होतं का, तर ते स्थायी होतं. पण जसं आपण त्याला उष्णता देतो, स्थायी अवस्थेत देतोय, म्हणजे ते काय होणार आहे, ते लिक्विड फॉर्म मध्ये होणार आहे. बघा, उष्णता दिल्यास ते वितळते. ते त्यांनी काय सांगितलं आहे, जेव्हा त्याला आपण उष्णता देतो तेव्हा ते काय होते, वितळते. मग ते द्रव अवस्थेत रूपांतर होते. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हा आपण त्याला एखाद्या स्थायू पदार्थाला जेव्हा आपण मुलांना उष्णता देतो, उष्णता दिल्यानंतर ते कसं होतं, ते वितळायला लागतं. जसं आपण बर्फ आहे तो जर उन्हात ठेवला तर तो काय होणार आहे, त्याचं पाणी होणार आहे. साधा उन्हाचंही ठेवायची गरज, जर आपण तो हातावर ठेवला, हा प्रयोग नक्की तुम्ही घरी करून पहा. फ्रीजर मधून तुम्ही एक बर्फाचा तुकडा घ्या आणि तो हातावर ठेवा आणि तो हातावर ठेवल्यावर तो लगेचच काय व्हायला लागतो, तर द्रव पदार्थात त्याचं रूपांतर व्हायला लागतं. तसंच मुलांना इथे जो प्रयोग आपण केलेला आहे त्याला उष्णता दिल्यास ते काय होते, हे काय आहे, मेणबत्ती आहे. आणि हे काय आहे मुलांना, मेण आहे. मग हे काय झाले, वितळले म्हणजे ते काय व्हायला लागले, त्याचं द्रव पदार्थामध्ये रूपांतर झाले. कोणत्या पदार्थामध्ये, द्रव पदार्थामध्ये. म्हणजेच इथे काय झालं आहे, अवस्थांतर झालं आहे. एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थामध्ये त्याचे जेव्हा रूपांतर होते तेव्हा त्याला काय बोलले जाते, अवस्थांतर बोलले जाते. आपण आता शिकलेलो आहे ही व्याख्या. मग अशा प्रकारे त्याला बघा काय दिलेलं आहे, उष्णता देणे आहे. आपण त्याला बोलू शकतो का, चटका दिलाय, याला काय दिली, उष्णता दिली. मग ते उष्णता दिल्यानंतर पुन्हा काय होणार आहे मुलांनो, परत जे जोपर्यंत त्याला उष्णता आहे किंवा जोपर्यंत ती वाटी गरम आहे, त्याच्यातलं जे मेन आहे ते गरम आहे, तोपर्यंत तो द्रव पदार्थामध्ये आपल्याला किंवा त्या लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला दिसणार आहे. परंतु पुन्हा थोड्या वेळानंतर जेव्हा आपण 1 तासाने जेव्हा बघणार किंवा ती वाटी आपण थंड पाण्यात टाकणार तेव्हा ते पुन्हा पूर्ववत अवस्थेमध्ये आपल्याला आढळताना दिसणार आहे. पूर्ववत अवस्था आपली त्याची कोणती होती मुलांनो, ते मेणाची स्थायू पदार्थामध्ये होती आणि पुन्हा आपल्याला त्याच फॉर्म मध्ये ते दिसणार आहे. बघा, उष्णता दिल्यास ते वितळते व द्रव अवस्थेत ते रूपांतर होते. आपल्याला एवढं समजलं की आता हे गरम करून झालेलं आहे, म्हणजे ही जस्ट केलेली प्रक्रिया आहे. मग बघा, उष्णता दिल्याने काय होतं, ते वितळते आणि ते द्रव पदार्थामध्ये त्याचे रूपांतर होते. ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवायची आणि आता ही जी वाटी आहे ती काय करायची आहे, आपल्याला पुन्हा थंड पाण्यामध्ये ठेवायची आहे. ते थंड पाण्यामध्ये ठेवल्यावर काय होणार आहे, जसं एखादं आईस्क्रीम आहे, जे समजा तुम्ही चोकोबार खातात किंवा तुम्ही कॉर्नेटो खाता, कोणते खाता, तुम्ही फक्त हातात घेऊन थांबलात, जेव्हा तुम्ही आणता तेव्हा ती कशी असते, घट्ट असते. परंतु ती तुम्ही खाल्लीच नाही आणि ती तशीच तुम्ही हातात ठेवली तर थोड्या वेळाने काय होणार आहे, ती वितळून जाणार आहे, म्हणजे तुमच्या ते हाताला लागणार आहे. होते की असं कितीतरी वेळा होते ना की जेव्हा आपण हातात ठेवतो आणि जेव्हा गप्पा मारतो किंवा आपण बोलायला लागतो आपल्या लक्षात राहते की आपल्याला खायचं, मग त्या हाताला काय होते, ती वितळून जाते. म्हणजे जो मूळ जो स्वभाव आहे त्याचा, की जे आईस्क्रीम आहे जी घट्ट स्थायी स्वरूपात आहे ती कशी व्हायला लागते, द्रव पदार्थ त्याचं मिश्रण व्हायला लागते किंवा तिथे अवस्था बदलते. तसंच इथे काय दिले, ही वाटी जर आपण पूर्ण थंड पाण्यात ठेवली तर साहजिकच काय होईल, ते पुन्हा स्थायू पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होईल. जेव्हा एखादं गरम पाणी आपण जेव्हा गरम करायला ठेवतो, थंड पाणी आपण जेव्हा गरम करायला ठेवतो तेव्हा ते गरम असतं. परंतु जर आपण ते गरम पाणी आपण त्याचा यूज नाही केला
आणि नंतर पुन्हा आपण 1 तासाने आलो तर ते पाणी कसं होईल मुलांनो, पुन्हा ते थंड होईल. म्हणजे ते पाण्यात असलेले जे वाफेच आहे, ती जेव्हा वाफ निघते ते वाफेचे काय होतं, पुन्हा त्याच्या पाण्यामध्ये रूपांतर होत असतं. तुम्ही हा प्रयोग नेहमी मुलांना करून पहा. हा मेणाचा देखील प्रयोग करून पाहू शकता, तुम्ही बर्फाचा देखील प्रयोग करून पाहू शकता, की त्याची अवस्था कशी बदलते हे प्रत्यक्ष कृतीद्वारे तुम्ही तुमच्या घरी मुलांना करून बघा. बघा आता इथे पाहिलं की वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवल्याने काय होणार आहे, आता ते मेन पुन्हा स्थायू, इथे काय दिलं आहे, स्थायू. ह्या शब्दाकडे लक्ष द्या. पुन्हा स्थायू, पुन्हा स्थायू म्हणजे की ते जसं पूर्ववत होतं, जशी त्याची मूळ अवस्था होती की जो आपण जे घेतलं होतं मुलाला मेन जे स्थायू पदार्थामध्ये किंवा स्थायू अवस्थेमधलं ते पुन्हा काय झाले आहे, स्थायू पदार्थामध्ये त्याचं काय झालं आहे, रूपांतरित झालं आहे, ट्रान्सफॉर्म झालेलं आहे, त्याचं काय झालं आहे, म्हणजे परावर्तित झालेलं आहे, तो तसंच पुन्हा राहिलेलं नाही. मग अशा प्रकारे मुलांना तुम्ही हा प्रयोग नक्की घरी करून पाहू शकता की नक्की त्याच्यात कशा प्रकारे रूपांतर होते, बदल होतं हे तुम्हाला दिसणार आहे. बघा आता इथे तुम्हाला काय दिसत आहे, तुम्हाला हा काय दिसत आहे मुलांना या चित्रामध्ये, हा काय आहे, बर्फ आहे. काय आहे, बर्फ आहे. हे काय आहे, ग्लास आहे आणि त्याच्यात पाणी आहे आणि हे काय आहे, वाफ आहे. आता काय दिलं बघू, आपण वाचूया. तुम्हाला सांगितलं आहे की पदार्थाच्या अवस्था किती आहेत हे कायम लक्षातच ठेवायचं आहे. हा जे काही बेसिक आहे तुम्हाला 10वी पर्यंत हे विचारलं गेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट माहित असणं गरजेचं आहे की जो पदार्थ आहे पदार्थाच्या अवस्था किती असतात, 3 असतात. तसंच इथे दिले पदार्थाच्या अवस्था 3 आहेत. मग हे पदार्थाची अवस्था आहे त्याची मूळ अवस्था काय आहे, पाणी आहे. बघा इथे काय आहे, कशाच्या फॉर्म मध्ये आहे, स्थायू आहे. स्थायू पदार्थामध्ये याचं रूपांतर आहे, याचं द्रव पदार्थामध्ये आणि याचं वायूमध्ये काय आहे, रूपांतरित झालेलं आहे. पदार्थाच्या ह्या 3 अवस्था आहेत. त्याच्या अवस्था तुम्हाला इथे बघा चित्रात दिसलेल्या आहे. त्याची उदाहरणं बर्फाच्या स्वरूपात म्हणजे जो घट्ट स्वरूपामध्ये आहे ते स्थायू आहे, जे पाण्याच्या स्वरूपात आहे ते द्रव आहे. त्याला रासायनिक भाषेमध्ये द्रव बोललं जातं. जेव्हा लिक्विड फॉर्म मध्ये असतं तेव्हा त्याला द्रव बोललं जातं. आणि वायू देखील काय आहे मुलांनो, हे त्याच्या स्थायू, द्रव, वायू अशा 3 प्रकारच्या पाण्याच्या अवस्था आपण इथे पाहू शकता. पदार्थाचा म्हणजे सबस्टेन्स एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो, म्हणजे एखादा जो पदार्थ आहे एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो तेव्हा त्याला अवस्थांतर असे बोलतात. त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर बोलतात. त्या क्रियेला पदार्थाचे काय बोलले जाते, अवस्थांतर असे बोलले जात. बघा अशा प्रकारे मुलांना पाहिलं की जी मुलांना व्याख्या आहे अवस्थांतराची ती आपण पाहिलेली आहे की पदार्थाचे एका अवस्थेतून जेव्हा दुसऱ्या अवस्थेत जेव्हा त्या पदार्थ जातो किंवा ती जाण्याच्या प्रक्रियेला त्या पदार्थाला काय बोलले जाते, अवस्थांतर असे बोलले जाते. म्हणजेच काय आहे, इथे सॉलिड, लिक्विड आणि गॅस आहे. काय आहे, ह्या 3 अवस्था हे आपण पाहू शकतो. अशा प्रकारे आपण ही अवस्था बघितलेली आहे आणि अवस्थांतराची जी डेफिनेशन आहे, जी व्याख्या आहे ती देखील आपण इथे पाहिलेली आहे की अशा प्रकारची व्यवस्था आहे. अशा प्रकारच्या 3 अवस्था बघा इथे तुम्हाला दिसत आहे. तर ह्या अवस्थेबद्दल अजून आपण मुलांना माहिती घेणार आहोत, पाहणार आहोत. बघा इथे काय दिलेलं आहे, बघा पुन्हा तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी त्यांनी सांगितलं आहे. हा काय आहे, बर्फ आहे, पाणी आहे आणि हा वायू आहे. मग आता बर्फ वितळायला लागला म्हणजे काय, सॉलिड आहे, म्हणजेच काय, आईस आहे. हा काय आहे, आईस. आईस म्हणजे बर्फ. मग बर्फ जो सॉलिड असतो म्हणजे तो स्थायू आहे. सॉलिड म्हणजे काय, स्थायू. इथे काय दिले, तो बर्फ आहे, जर तो उन्हात ठेवला किंवा तो असा हातावर ठेवला तर तो वितळायला लागतो. मग तो कोणत्या फॉर्म मध्ये जातो, तो लिक्विड फॉर्म मध्ये जातो. म्हणजेच तो द्रव पदार्थामध्ये त्याचं रूपांतरित होतं. म्हणजे काय, वॉटर. इथे काय दिलंय, वॉटर. म्हणजे तो द्रव पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि नंतर आपण त्याच पाण्याला जर आपण गरम केलं तर ते कशा होतं मुलांनो, तो आहे वायू पदार्थ. सॉलिड, लिक्विड आणि गॅस याच्यामध्ये त्याचं काय होतं, रूपांतरित होत जातं. मग अशा प्रकारे इथे चांगलं बघा, इथे दिलंय गॅस म्हणजे वॉटर ग्रुप, म्हणजे त्याची वाफ तयार होते. म्हणजेच ते काय झालं आहे, वायू झाला आहे. मग अशा प्रकारे त्याचं बघा एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर झालं त्याला काय बोलले जाते, अवस्थांतर बोलले जाते. म्हणजेच काय, सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे लक्षातच ठेवायचं आहे. स्थायू, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅस अशा 3 प्रकारामध्ये त्याचं काय झालेलं आहे, रूपांतरित झालेलं आहे. पदार्थात उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे काय होते, अवस्थांतर होते. पदार्थाला उष्णता दिल्याने किंवा पदार्थाला जेव्हा तुम्ही उष्णता देता किंवा त्या पदार्थाची उष्णता जेव्हा तुम्ही काढून घेतल्याने पदार्थाचे काय होते,
अवस्थांतर होत राहते. तुम्ही या पदार्थावर काय केली आहे, प्रक्रिया केली आहे ना, म्हणून त्याची एकाची जी त्याची मूळ अवस्था होती ती मूळ अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत गेली आहे, म्हणून त्याला काय बोललं आहे, अवस्थांतर असं बोललं गेलेलं आहे. अशा प्रकारे बघा ते तुम्हाला इथे चित्राच्या माध्यमातून अधिक समजलं आहे. जेव्हा बर्फ आहे तो वितळतो, जेव्हा बर्फ असतो तो सॉलिड असतो, म्हणजे तो कोणता आहे मुलांना, तो आईस आहे, म्हणजे तो काय स्थायू आहे. त्याचं कसं पाण्यात रूपांतर झाल्यावर तो कसं लिक्विड फॉर्म मध्ये होतो, त्याच पाण्याला जेव्हा वाफ देतो आपण तेव्हा ते वायू स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर हे होत असतं. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून वर्णन व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. हे देखील तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे आपण त्याच्यावर प्रयोग केले गेलेले आहेत, हे पाहू शकता. आता बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. ह्या वस्तू बघा तुम्ही नीट निरीक्षण करायचं. या सगळ्या वस्तू आपल्या घरात आहेत, तुमच्या घरातही आहेत की नाही तुम्ही बघा, चेक करून बघा किंवा त्याचं निरीक्षण करा. तुमच्या घरामध्ये काही नाहीये बघा, वही आहे, पुस्तक आहे, लॅपटॉप आहे, औषधाची बाटली आहे, सीझर आहे, त्याचप्रमाणे मुलांना कोलगेट आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, वही आहे, पुस्तक आहे, हर एक प्रकारचे जे काही घरातले जे फन आहे, हर एक प्रकारच्या ज्या सर्व वस्तू आहेत. इथे काय झाले, आपल्या सोबतचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या काय आहे अवस्थेत आढळतो. की आपल्या घरातला हर एक जो पदार्थ आहे, जो हर एक जी वस्तू आहे, तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या फॉर्म मध्ये आढळतो. जो स्थायू, द्रव, वायू यामध्ये तुम्हाला काय करू शकतो, आढळू शकतो. आता जर इथे दिसतोय बघा, हा लॅपटॉप आहे, हे काय आहे, फ्राय पॅन आहे, त्याचप्रमाणे हे देखील काय आहे मुलांना, नेल आहे, त्याची दाताची जी काय आहे कवळी आहे, जो शूज आहे. मग हे जो पदार्थ आहे, कोणताही पदार्थ तुम्ही घ्या, तुम्ही जेवणाचा पदार्थ घ्या, तुम्ही पाणी घ्या, पाणी काय आहे अगोदरच लिक्विड फॉर्म मध्ये आहे. तर तुम्ही एखादा समजा बघा टेबल घ्या, खुर्ची घ्या, ती कशी आहे, स्थायू मध्ये आहे. म्हणजे अशा हर एक प्रकारचे जे तुम्हाला काय दिसणार आहे, लिक्विड फॉर्म मध्ये, सॉलिड फॉर्म मध्ये, गॅस फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, तुमच्या घरातली हर एक जी वस्तू आहे ती तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही याचं निरीक्षण करून बघा किंवा तुम्ही त्याचा अंदाज घ्या. तुम्ही हर एक घरातली गोष्ट बघा की ती तुम्हाला कोणत्या अवस्थेमध्ये ती आली. पदार्थाच्या ज्या अवस्था आहे, ज्या आपण शिकलो आहोत, त्या अवस्था तुम्हाला घरामध्ये, त्या अवस्था कोणत्या प्रकारच्या अवस्थेमध्ये तुम्हाला आढळतात किंवा कोणत्या प्रकारची अवस्था आपल्या घरामध्ये आहे किंवा कोणत्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू कोणत्या फॉर्म आहेत ते बघण्याचा मुलांना तुम्ही काय करा, प्रयत्न. तर अशा सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला देखील आपल्या घरामध्ये असतात, त्या आपल्याला देखील स्थायू, द्रव, वायू या सर्व फॉर्म मध्ये किंवा याच्या रूपांतरित झालेल्या आपल्याला ह्यात दिसत असतात. हे तुम्ही चेक करा किंवा याचं निरीक्षण करा मुलांना. बघा आता उदाहरणार्थ म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याकडे, काही गोळ्या असतात, काही लिक्विड फॉर्म मध्ये, काही स्थायू मध्ये, द्रव मध्ये, वायू मध्ये देखील असतात. त्यांनी तुम्हाला बघा इथे उदाहरण दिले. असे घरामध्ये आपले देखील बरेच उदाहरणं आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. जे पातळ आपण औषध घेतो ते द्रव पदार्थामध्ये आपल्याला भेटतं मुलांना. आपण बर्फ घेतला तो स्थायू मध्ये आपल्याला मिळत असतो. त्याचप्रमाणे मुलांना जर आपण एखादं धान्य घेतलं तर ते देखील आपल्याला स्थायू मध्ये मिळतं, म्हणजेच मुलांना तर सॉलिड मध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे हर एक गोष्टीचं आपण काय करायचं, निरीक्षण करायचं. यांनी तुम्हाला एक उदाहरण दिलंय बघा, की इथे उदाहरणार्थ कापूर, डांबर गोळ्या स्थायू अवस्थेत आपल्याला आढळतात. कापूर आणि डांबर गोळा म्हणजे तुम्हाला याचा उपयोग माहिती असेल मुलांना, की जेव्हा आपण आपल्या कपड्यांना वास लागू नये किंवा त्याचा म्हणजे दुर्गंध येऊ नये किंवा ते खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो, डांबरच्या गोळ्या किंवा कापूर काय करतो असतो आपण ठेवत असतो. जेणेकरून अशा बघा या ज्या सफेद रंगाच्या ज्या गोळ्या असतात त्या आपण कपाटामध्ये, कपड्याच्या आजूबाजूला किंवा कोपऱ्यामध्ये काय करत असतो, ठेवत असतो. मग त्या कोणत्या फॉर्म मध्ये आढळतात, आपल्याला त्या स्थायू मध्ये आढळतात, म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये, त्याच्या आपल्याला अवस्थेमध्ये आढळतात. म्हणजे काय आहे ते, की ह्या गोळ्याचा देखील आपल्याला उपयोग होत असतो. या गोळ्या खाण्यासाठी नसतात. अशी गोळी जर तुम्हाला घरामध्ये आढळते तर ती तोंडामध्ये घालायची नाहीये. याचा उपयोग काय आहे, ती गोळ्या आपण कपाटामध्ये, कपडे सुरक्षित राहावा, त्यांना दुर्गंध येऊ नये आणि त्यांना कीड लागू नये, त्यासाठी आपल्याला याचा फार उपयोग होत असतो. मग आपल्या जे आपलं एक्सप्लेनेशन जे आहे मुलांना, की हे कशा अवस्थेमध्ये आढळते, आपल्याला स्थायी अवस्थेमध्ये आपल्याला हे आढळत आहे. हे देखील तुम्ही नीट पाहू शकता की कशा प्रकारे हा स्थायू पदार्थामध्ये आहे, की हा गोल आकाराचा आहे. अजून तुम्हाला स्पष्ट आकार दिलाय, मात्र याचे वायूत रूपांतर होते. आता तुम्ही विचार कराल की जर हा स्थायू दिसतो तर मग परत त्याचं रूपांतर वायूमध्ये कसं काय होत असेल, की जेव्हा आपण ह्या गोळ्या तिथे कपाटात ठेवत असतो आणि हवेने काय होत असतं, या ज्या गोळ्यांचं अचानक वायूमध्ये रूपांतर होत असतं. मग ह्या गोळ्या तुम्ही समजा आज ठेवल्या तर तुम्ही 15 दिवसांनी पार किंवा एका महिन्यानंतर पार, तेव्हा तुम्हाला हीच गोळी कशी दिसेल, छोटी झालेली दिसेल किंवा ती खूप छोट्या आकारात दिसेल. याचाच अर्थ ती काय होत राहते, तिचं वायू रूपात काय होतं, रूपांतर, वायू अवस्थेमध्ये तिचं रूपांतर होत गेल्यामुळे ती काय होते, गोळी
छोटी होते, मात्र त्याचे वायूत रूपांतर होते. बघा इथे सांगितले वायूमध्ये रूपांतर होते, त्याला हवेच्या मार्फत ते काय होते, वायूमध्ये रूपांतर होऊन ही गोळी काय होते, छोटी होते. म्हणजे हिची देखील अवस्था बदलली आहे. हिची अवस्था मूळ काय होती, स्थायी होती, परंतु हळूहळू काय झाले, तिचं रूपांतर वायूमध्ये देखील झालेलं आहे. आणि ती वायूच्या स्वरूप म्हणजे ती कणाच्या जे छोटे छोटे जे कण दिसतात तुम्हाला, त्या कणातून ते काय होऊन जाते, विरून जाते, विरघळून जाण्यास मदत होते. म्हणजे ते काय झालं, याची अवस्था तर झालेली आहे की एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत एखादा पदार्थ जातो तेव्हा त्याला काय बोलले जाते, अवस्था तर बोलतात. आपण हे शिकलेलो आहे. आणि म्हणून इथे देखील तीच बघा अवस्था आपण आहे. अगोदर जी स्थायी अवस्था होती ती काय झालेली आहे, ती वायू रूपात तिचं अवस्थांतर झालेलं आहे. आता बघा तसंच आणखी ज्या गोष्टी आहेत की जेव्हा थंडीचा मोसम मुलांना येतो, तेव्हा थंडीच्या मोसममध्ये देखील खूप जेव्हा गारठा असतो, खूप थंडी असते, जेव्हा आपल्या घरातले जे खोबरेल तेल आहे ते देखील काय होतं, काय पूर्णपणे ते घट्ट होऊन जातं. ते आपल्याला सफेद रंगाचं आणि स्थायू पदार्थामध्ये आपल्याला आढळतं. मग आपण ते गरम करण्यासाठी आपण ती जी बॉटल्स आहे ती काय करतो, आपण उष्णतेच्या ठिकाणी ठेवतो, जेणेकरून त्याच्या आतील जे तेल आहे ते आपल्याला पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये, ते पुन्हा द्रव पदार्थामध्ये आपल्याला मिळावं. त्यासाठी आपण पुन्हा काय करतो, त्याला ती प्रयोग करतो की ते उष्णतेच्या ठिकाणी ठेवतो. त्याचप्रमाणे तेल असेल किंवा जेव्हा तूप असेल, जे तूप जे पातळ स्वरूपाचं असतं, द्रव पदार्थामध्ये असतं, मग तेच काय होतं, पुन्हा ते घट्ट स्वरूपामध्ये म्हणजे स्थायी पदार्थामध्ये आपल्याला आढळत असतं. आणि म्हणून आपण पुन्हा त्याच्यावर काय करतो, प्रक्रिया करतो. बघा इथे तुम्हाला चित्र स्पष्ट दिसत असेल की जे तेल प्रथम कसं आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे, द्रव पदार्थामध्ये आहे, परंतु जे थंडी जेव्हा जास्त असते त्या थंडीमुळे ते जे तेल आहे आपल्याला सफेद रंगाचं असं दिसतं. याचा देखील तुम्ही मुलांना प्रयोग करू बघा. आता थंडी आहे मुलांना, या थंडीच्या मोसममध्ये बघा की खूप जेव्हा थंडी येते तेव्हा काय होतं, तेल हे असं आठवून याचं काय होतं मुलांना, स्थायू पदार्थामध्ये याचं रूपांतर होतं आणि ते आपल्याला दिसू लागतं. आणि असं सफेद रंगाचं काय आहे, हे तेल आहे. जे पहिलं कसं होतं, द्रव पदार्थामध्ये होतं, आता ते कसं झालेलं आहे, स्थायू पदार्थामध्ये. मग ते बदामाचं तेल असू दे किंवा आपलं खोबऱ्याचं तेल असू दे, ते काय होतं, स्थायू पदार्थामध्ये ते घट्ट केलेलं जातं. खोबरे तेल तूप द्रव अवस्थेत स्थायू अवस्थेत जाऊ शकते की जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा गारवा असेल, थंडी असेल, तेव्हा ते काय होऊ शकतं, ते स्थायू पदार्थामध्ये त्याचे रूपांतर होऊ शकते, असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. प्रथम जे पहिलं असं होतं, नंतर जेव्हा त्याला प्रक्रिया झाली तेव्हा ते द्रव पदार्थ कसे झालेले आहेत, स्थायू पदार्थामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. मग खोबरे तेल असू दे किंवा तूप असू दे, असे सर्व जे लिक्विड फॉर्ममध्ये आहेत ते काय होतात, त्याचे स्थायू पदार्थामध्ये रूपांतर होत असतात. बघा पाणी हे तिन्ही अवस्थेत आढळतं. आपण सांगितलंय की पाणी हे काय आहे, आपल्याला तिन्ही अवस्थेत आढळतं. आपण म्हणतो की पाणी फक्त एकच अवस्था, आपल्याला जे नळ चालू केला किंवा आपण माठातून पाणी घेतलं तर आपल्याला फक्त पाणी हे लिक्विड फॉर्ममध्ये आढळतं. परंतु ज्यांना पाणी जास्त साधारण पाणी आपण जर प्यायचं ठरलं तर आपण ते माठातून पितो किंवा हंड्यातून पितो किंवा नळातून पितो. पण जर ज्याला प्रमाणापेक्षा जास्त पाणी जेव्हा थंड असतं किंवा एखाद्याला थंड पाणी पिण्याची गरज असते, तेव्हा ते बॉटल फ्रीजमध्ये ठेवली जाते. म्हणजे जसं तापमान जे आहे, जे नॉर्मल तापमान आहे, त्या नॉर्मल तापमानापेक्षा जास्त देखील काय होतं मुलांनो, ते तापमानामध्ये म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली जाते. काही लोक त्याच्यापेक्षाही जे बर्फ आहे ते बर्फाचंच देखील पाणी, जे बर्फ जे लिक्विड सॉइडमध्ये त्याचं जे रूपांतर झालेलं आहे त्या अवस्थेचं पाण्याचं, तर त्या फॉर्ममध्ये देखील खाणं पसंत करतात. मग पाण्याच्या ह्या तीन अवस्था आहेत, जे काय आहे, द्रव आहे, स्थायू आहे, द्रव आहे आणि वायू आहे. अशा तीन अवस्थांमध्ये पाणी आपल्याला चालतं. पाणी हे तीन अवस्थेत आढळतं, हे आपण पहिल्यापासून मुलांनो जो शिकलेलं आहोत की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पाणी कसं आहे, तीन अवस्थेमध्ये, स्थायू द्रव. बघा स्थायी अवस्था म्हणजे बर्फ अवस्था आहे, पाणी अवस्था म्हणजे काय आहे, स्थायू म्हणजे काय आहे, बर्फाची अवस्था आहे, द्रव अवस्था म्हणजे पाण्याची अवस्था आहे, आणि जो द्रवातून जो पाण्याची जेव्हा वाफ जाते तेव्हा ती वायू अवस्था आहे. बघा स्थायू अवस्था म्हणजे बर्फ म्हणजे काय आहे, ही अवस्था, ही पहिली अवस्था. बघा ही पहिली अवस्था आहे. बाष्प म्हणजे काय, वाफ आहे, ही त्याची वायू अवस्था आहे. काय आहे, हे द्रव आहे. बघा स्थायी अवस्था म्हणजे काय आहे, बर्फ आहे. बाष्प म्हणजेच वाफ आहे, ही त्याची वायू अवस्था. ही काय आहे, वायू अवस्था. जेव्हा पाण्याला जेव्हा तुम्ही वाफ देता तेव्हा ती काय होते, वायूच्या रूपात पुन्हा ती काय केली जाते, वरती घेतली जाते, आणि पाण्याला जेव्हा थंड केलं जातं तेव्हा ती वाफ जेव्हा थंड होते तेव्हा ती पुन्हा काय केलं जातं, पाणी होतं. जेव्हा बघा तुम्ही एखादं पाणी जेव्हा टोपामध्ये गरम करता आणि त्याला झाकण ठेवतात, त्या झाकण्यावर खूप पाणी जेव्हा गरम होतं तर आपल्याला पाण्याच्या वाफा दिसतात, आणि त्या झाकणाला देखील काय दिसतात, आपल्याला छोटे छोटे कण दिसतात. ते वाफ तिथे जाऊन बसते. मग तीच वाफ पुन्हा थंड झाली तर त्या ते वाफेचं पुन्हा काय होतं मुलांना, वायूचं
पुन्हा याच्यामध्ये काय होतं, वायूमध्ये सॉरी पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होण्यास सुरुवात होते. हा देखील प्रयोग मुलांना तुम्ही घरी करून नक्कीच पाहू शकता. बघा अशा प्रकारे काय आहे, बाष्प म्हणजेच काय आहे मुलांना, वाफ आहे, हे देखील आपण इथे पाहिलेलं आहे. बघा आता हा जो शोध लावला आहे तो कोणी शोध लावलाय, जो 19व्या शतकातले जे प्रसिद्ध जे मुलांना शास्त्रज्ञ होते, ते शास्त्रज्ञ म्हणजेच कोण आहे, विलाई गिब्स. कोण आहे, विलाई गिब्स यांनी या गोष्टीचा, पदार्थाची अवस्था ही असते याचा त्यांनी काय केलेला आहे, शोध लावलेला आहे, देखील आपण पाहू शकतो. बघा 19व्या शतकामध्ये जे विलाई गिब्स या शास्त्रज्ञांनी पदार्थाची वैशिष्ट्यपूर्ण अवस्थेवर व कणाच्या संरचनेवर अवलंबन केला. कणाच्या संरचना म्हणजे पाण्याचा जो कण आहे, आपण ते थेंब बोलू शकतो, किंवा पाण्याचा जो थेंब आहे त्याच्या कणाचा त्यांनी काय केलं, संरचना म्हणजे त्याची स्ट्रक्चर आहे, ते कशा प्रकारे पदार्थ जो पाण्याचा जो कण आहे त्या कणांचा त्यांनी काय केलेला आहे, अभ्यास केला आहे. जे आपले जे प्रसिद्ध जे शास्त्रज्ञ आहेत, कोणा शास्त्रज्ञ आहेत मुलांना, जे विलाई गिब्स आहेत. इथे बघा पाहू शकता त्यांचं नाव काय आहे, विलाई गिब्स आहेत. आणि एक प्रसिद्ध काय आहे, शास्त्रज्ञ आहेत मुलांना. हे भारतीय शास्त्रज्ञ नाही आहेत, आणि हे शास्त्रज्ञ कसे आहेत, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. आणि त्यांनी या पाण्याच्या अवस्थेचा किंवा या पाण्यात पदार्थाच्या अवस्थेचा त्यांनी काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. आणि त्याच्या कणाच्या संरचना कशी असते, जो पाण्याचा जो थेंब आहे त्याच्या थेंबाचा जो कण आहे त्याची संरचना कशी असू शकते याचा देखील त्यांनी विशेषरित्या काय केलेला आहे, अभ्यास देखील केलेला आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे यांनी याच्या पदार्थाच्या अवस्थेवर यांनी काय केलेलं आहे, शोध लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत किंवा प्रकट झाल्या की पदार्थाच्या या अवस्थेत 3 असतात, हे आपण पाहिलं आहे. असतात हे त्यांनी दाखवून दिलेले की पदार्थाच्या अवस्था ह्या 3 आहेत, आणि पाण्याच्या ज्या अवस्था ह्या कशा प्रकारे त्या बदलत जातात आणि त्याला कोणत्या प्रकारचं आपण नाव देऊ शकतो. या शास्त्रज्ञाने जे आहेत आपले विलियम गिब्स यांनी काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे.